भंडारदरा फाटा मुदखेल ते सांभरत रिंग रोडच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर ग्रामस्थांचा संताप, आंदोलन व उपोषणाचा इशारा। अकोले भंडारदरा फाटा ते मुदखेल, कोलडेंबे आणि सांभरत या आदिवासी भागातील रिंग रोड काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून कामात गुणवत्ता नसल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आंदोलन व उपोषणाचा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। गेल्या काही दिवसापासून या रस्त्याचे काम संतगतीने सुरू असून ठेकेदार कामात मनमानी करत असल्याचे आरोप झाले आहेत। या संदर्भात स्थानिक सरपंच, ग्रामस्थ यांनी समाजसेवक अनंत महादू घाणे व सर्व अधिकारी यांना निवेदन दिले आहे। राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ठेकेदारांवर असलेली मेहरबानी हीच या निकृष्ट कामामागील मुख्य कारण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। अधिकारी वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू घाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुकाराम खाडे, सरपंच एकनाथ सारुकते, माननीय सरपंच विनोद साबळे, सदस्य तुकाराम सारुकते, सागर रोंगटे, बुंधा पाटील, सरपंच बांडे, पांडू उघडे सह अन्य ग्रामस्थांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली। त्यावेळी अनेक ठिकाणी PCC प्लेन सिमेंट कॉन्क्रीट न करता थेट माती मिश्रित माल टाकण्यात आलेला दिसून आला। पावसात टाकलेला माल वाहून गेला असून कोलढेंबे भागात वॉश सँड आणि माती मिश्रित खडी वापरण्यात आल्याचं दिसून आलं। सिमेंटऐवजी चिखलासारखा माल वापरून रस्ता तयार केला जात असल्याने रस्त्याचे आयुष्य धोक्यात आलं आहे। यावेळी ना ठेकेदार उपस्थित होते ना PWD राजूरचे अधिकारी। कामावर कुठलाही देखरेख नसल्यामुळे ठेकेदारांचे कामगार आपली मनमानी सुरू ठेवून निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे निदर्शनास आले। ग्रामस्थांनी वारंवार सूचना करूनही कामात सुधारणा होत नसल्यामुळे आता हा मुद्दा अधिक गांभीर्याने घेतला जात असून लवकरात लवकर कामाच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आज आम्ही जो मुदखेल, भंडारदरा ते कोलटेंबा, सांभरत ह्या ठिकाणी रस्त्याची पाहणी करत असताना माझ्यासमोर असलेले बाजार समितीचे डायरेक्टर तुकाराम खाडे, गोविंद साबळे, माजी सरपंच मदन खाडे, सामाजिक कार्यकर्ते आणि मी समाजसेवक डॉक्टर अनंत महादू घाणे आज आम्ही या ठिकाणी जी पाहणी करतोय रस्त्याची आणि ज्या तक्रारी आहेत, आज आम्हाला इतक्या तक्रारी आहेत या रोडच्या का प्रत्येक ठिकाणी रोड कुठंतरी निकृष्ट दर्जाचा होतोय। प्रत्यक्ष तुम्ही या मला व्हिडिओ पाठवले, मुदखेलच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ पाठवले, रतनवाडीच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या, आज सांभरतच्या सरपंच यांनी तक्रारी केल्या, आज कोलटेंब्याचेच प्रत्यक्ष माजी सरपंच हे मला रस्ता दाखवण्यासाठी प्रत्यक्ष इथं हजर झाले। आज तुम्ही बघतायत का याच्यामध्ये कोणत्या जातीचं सिमेंट आहे, माझ्या हातात सिमेंट आहे, माझ्या हातात सिमेंट आहे, हे कोणत्या जातीचं आहे मला कळून नाही राहिलं का याच्यात माती आहे का नुसतं सिमेंट आहे, याच्यात पूर्ण चिखल आणि माती दिसू राहिली आणि हे वतायचं काम, हे खाली वतायचं काम आज इथं चाललो आहे। PWDचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येवले साहेब यांना मी कॉन्टॅक्ट करून रेंजमध्ये येऊन कॉन्टॅक्ट करून जी माहिती दिली का साहेब हा निकृष्ट रस्ता चालू आहे, या रस्त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष बघा तर काही ठिकाणी पाऊस चालू असताना यांनी माल ओतला आहे आणि पाण्याने धुवून गेला, त्याच्यावर यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून काहीतरी टाकणं गरजेचं आहे, झाकणं गरजेचं आहे, तर हे कोणतीही गोष्ट केली नाही यांनी। तो रोड निकृष्ट दर्जाचा तयार झाल्याने उद्या वाहतुकीस जो इकडं दळणवळणाची साधने वाहतुकीस जो अडथळा निर्माण होणार आहे हा कायमस्वरूपी होणार आहे। आज 50 वर्ष रोड होणार नाही। आज सिमेंटचे जे रस्ते चालू आहेत, काँक्रिटीकरणाचे जे रस्ते चालू आहेत याच्यावर देखभाल PWDनी करावी आणि अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं का हे प्रत्यक्ष चिखल ठेवलं आहे का माती ठेवलेली आहे आमच्या हातामध्ये हे बघावं। आणि येवले साहेब, देवफळे साहेब, तुम्ही तिथं जागेवर बसून न पाहता इथं प्रत्यक्ष येऊन ठेकेदारांना इथं त्यांच्याकडून काम करून घ्या, कारण आज जर काम नाही झाले तर उद्या आमचा आदिवासी माणूस कोणाकडे जाणार आहे आणि कुठं जाणार आहे याच्यात राजकारण करणारे बरेच लोक आहेत। कोणी म्हणते टक्केवारीचा हा प्रॉब्लेम आहे, कोणी
आरोप करताय, प्रत्यारोप करतायत. अरे काय लावलंय काय आमच्या आदिवासी जनतेचं? ठेकेदारांना जर वचक नसेल तर ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाका, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, त्यांना नोटिसा द्या. पण असे निकृष्ट दर्जाचे जर आदिवासी भागामध्ये काम करत असेल सिमेंट रोडचे, रे म्हणजे बघण्यासारखं आहे का आम्ही आदिवासी लोक आहेत म्हणून आम्ही कोणी आवाज उठवत नाही, असंच प्रकाराने तुम्ही ठेकेदारांना पाठीशी घालत असले अधिकारी, तर आम्ही एवढ्या 8 दिवसामध्ये कामात जर सुधारणा नाही झाली तर हे सर्व ग्रामस्थांना घेऊन मी PWDच्या दारामध्ये आंदोलन करतोय. विभागीय अधिकारी वरपे साहेब, तुमचं लक्ष नाही आहे, तुम्हाला बरेच वेळा मी फोन करतोय. आणि शासनाने पण याकडे लक्ष द्यावं का हे काय चाललोय काय का माती मिश्रित जर तुम्ही सिमेंटचे रोड करत असतील, आदिवासी भागात जर दृष्ट वाढवायचं काम करत असतील आणि तुम्ही जर अशा प्रकारचे रोड बनवत असतील तर आमच्या आदिवासी बंधू भावांनी करायचं काय? कुठंच जायचं, कोणाकडे न्याय मागायचा? आज जो प्रथम नागरिक आहे हे आमदार आहे त्यांनी हे बघायला पाहिजे का ठेकेदार पोसायला पाहिजेत. तर त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालावं आणि हे असं दुष्ट दर्जाचं झालेलं काम हे उखडून टाकावं आणि उखडून हे काम परत दुरुस्त करावं अशी आम्ही विभागीय बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर, सार्वजनिक बांधकाम डिव्हिजन राजूर, देवपळे साहेब आणि येवले साहेब यांना सांगतो का हे परत झालेलं काम थांबवा आणि चांगल्या दर्जाचं काम करून द्या. नाही जर झालं ते एवढ्या 8 दिवसामध्ये आम्ही परत आंदोलन करतोय. मी स्वतः आम्ही सर्व लोक घेऊन उपोषणाला बसतोय तुमच्या दारामध्ये राजूर विभागामध्ये. हे काम थांबवा आणि चांगल्या प्रकारे निकृष्ट दर्जाचं होत असलेलं काम थांबवा, चांगल्या दर्जेदार काम करून द्या अशी मी जनतेच्या वतीने मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.